नासिक के पंचवटी इलाके के फुले नगर में एक दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। यहाँ 40 वर्षीय व्यक्ति की बीती रात सिर पर ईंट मारकर निर्मम हत्या कर दी गई। प्राथमिक जांच में पता चला कि मृतक पर भोंदूगिरी यानी झूठे तांत्रिक कर्म करने का संदेह था। मारे गए व्यक्ति पर आरोप था कि उसकी वजह से एक आरोपी के भाई की कुछ दिन पहले मृत्यु हुई थी। इसी शक के चलते दो युवकों विशाल शिरसाकर और धीरज सगट ने कथित तौर पर मृतक के सिर पर ईंट से वार कर उसकी हत्या कर दी। घटना के बाद पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। यह मामला पंचवटी पुलिस के अंतर्गत दर्ज है और आगे की जाँच जारी है। रूपाली संजय सासे, राहणार गोंडवाडी, फुले नगर, झोपडपट्टी, नाशिक यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे दिनांक 2/6/25 रोजी रात्री 1:30 ते 2च्या सुमारास गोंडवाडी येथे त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून खून केला होता अशी तक्रार दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केले आहे। विशाल क्षीरसागर आणि धीरज सकट यांना अटक केली आहे। या विशाल क्षीरसागरला असा संशय होता की त्याचा भाऊ प्रमोद क्षीरसागर हा 24/9/24 रोजी मरण पावला होता। तो झोपेत मरण पावला होता, परंतु याला असा संशय होता की संजय सासेमुळेच माझा भाऊ मरण पावलेला आहे असा त्याला दाट संशय होता। म्हणून त्याचे खुन्नस काढण्यासाठी हे दोघं रात्री 9 पासून सोबत होते आणि मग रात्री 1:30च्या सुमारास यांचे आपसात थोडे वाद झाले आणि त्याच्यावरून त्याने तिथं बांधकामाच्या विटा पडल्या होत्या रस्त्यावर, त्या विटांनी मारून याचा खून केलेला आहे। सर, भोंदूगिरीतून हा खून झाला असं म्हणताय? नाही, असं प्राथमिक तपासात निष्पन्न नाही झालं। जे कारण आहे ते अज्ञात वेगळं कारण आहे। सर, जो मयत आहे सासे, संजय सासे, याच्या परिसरात चर्चा आहे, परंतु तसं तपासात निष्पन्न झालेलं नाही। याच्या घरामध्ये काही अघोरी विद्याही केली जाते अशी पण माहिती नाही, अजून तपासात तसं निष्पन्न नाही। सर, मारणार होता त्याचा भाऊ मेला, तो कशामुळे मेला होता आणि याच्यावर काय संशय घेतो? तो हार्ट अटॅकने मेला होता, परंतु तो याचा असा संशय होता की तो याच्या काहीतरी करण्यामुळेच तो मेलेला आहे असा याचा संशय होता।